सर्वांना सप्रेम जय भीम, सप्रेम नमस्कार, जय संविधान। आज देशातील सर्वात क्रांतिकारक सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी लढणारे, लोकशाही मार्गाने लोकांना जागृत करणारे आदरणीय आमचे आदर्श सोनम वांगचुक सर, त्याचप्रमाणे आमच्या युवा पिढीचे आदर्श असलेले आदरणीय अभिजित दिपके सर, ह्या दोघांनी संपूर्ण देशामध्ये युवा पिढीमध्ये, सर्वसामान्य जनतेमध्ये या संविधान विरोधी शक्तीच्या विरोधात नवसंजीवनी निर्माण केली। आजपर्यंत आदरणीय सोनम वांगचुक सरांनी 20 दिवसापासून दिल्ली येथील जंतर मंतरवरती आमरण उपोषण केलं। त्याचप्रमाणे आदरणीय अभिजित दिपके सरांनी अमेरिकेतून येऊन या जंतर मंतरवरती जे आंदोलन केलं आणि करत आहेत। आज या व्यवस्थेने, या संविधान विरोधी शक्तीने, केंद्रीय गृह मंत्रालयाने अर्थात RSS मोदी शहा यांनी हे आंदोलन, लोकशाही मार्गाचं आंदोलन हुकुमशाहीच्या मार्गाने साध्या वेशात पोलिसांनी येऊन अक्षरशः सोनम वांगचुक सरांना बेकायदेशीरपणे उचलून जबरदस्तीने दवाखान्यातल्या ट्रीटमेंटच्या नावाखाली त्यांनी एक प्रकारे त्यांची धरपकड केली आहे। आणि अभिजित दिपके सरांना यांनी मारझोड पण केलेली आहे। हे कशाचं द्योतक आहे? सर्वसामान्य जनते हो, मी तुम्हाला प्रश्न हा विचारतोय की हा कशाचा परिणाम आहे? सोनम वांगचुक सरांनी आमच्या देशातल्या विद्यार्थ्यांचं भविष्य ज्या व्यवस्थेने पेपर फोडून दिशाहीन करून टाकलं, 20च्या वर विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या नीटवाल्या, आणि त्या विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी, विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी वांगचुक सरांनी आणि अभिजित दिपके सरांनी हे आंदोलन पेटवलेलं होतं। तो काळ संपला असं म्हणायचं का मी? की पूर्वी आमचे अण्णा हजारे बसायचे काँग्रेसच्या काळात, आणि मग कुणीतरी मंत्री यायचा, आपलं सरबत देऊन उपोषण सोडायला लावायचं, म्हणजे आम्ही करतो मारल्यावाणी, तुम्ही करता रडल्यावाणी, ही अशी अवस्था अण्णा हजारेंच्या आंदोलनाची राहायची। आणि 2014ला जेव्हा अण्णा हजारेंनी शेवटचं आंदोलन करून, उपोषण करून संपवलं, तेव्हापासून आजपर्यंत अण्णा हजारे झोपून आहेत। मग त्याचं उपोषण काय होतं, कशासाठी होतं, कुणासाठी होतं, याचा गांभीर्यानं आपण विचार केला पाहिजे। अहो, इंदिरा गांधींनी ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या काळात 1984च्या काळात पंजाबमध्ये स्वतःचं सरकार असताना सुद्धा त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याला राजीनामा द्यायला भाग पाडलं होतं। आणि इथं साधा शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घ्यायचा आहे, त्यासाठी रान पेटवलेला असताना त्याचा राजीनामा तर सोडाच, उलट ही मागणी करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना जबरदस्तीने दवाखान्याच्या नावाखाली
तुरुंगात टाकण्याची व्यवस्था ही व्यवस्था करत आहे. कारण या देशाचा इतिहास पहा. स्वातंत्र्यानंतरची पहिली काही वर्ष 2000 पर्यंत कसं तरी ठीक होतं की हळूहळू का होईना देश लोकशाहीच्या मार्गाने विकसित होईल, देशाच्या सर्व समस्या हळूहळू कमी होतील, ही 2000 पर्यंत अपेक्षा होती, आशा होती देशाला, सर्वसामान्य जनतेला, की देश जो कर्जबाजारी झालेला आहे त्याचं कर्ज हळूहळू होऊन कर्ज कमी होऊन हळूहळू कर्जमुक्ती होईल. 2000 पर्यंत आम्ही अपेक्षा ठेवलेली होती. 2000 पार झालं, 21व्या शतकात आम्ही प्रवेश केला. आम्ही पहिल्यांदा त्या ठिकाणी अपेक्षा ठेवली होती की आमचा देश एका कमीत कमी लोकशाही प्रधान म्हणून, सर्वात महान म्हणून, केवळ लोकसंख्येनंच नव्हे तर लोकशाही मूल्याच्या माध्यमातून आमचा देश जगामध्ये सर्वश्रेष्ठ होईल, ही आमची भावना प्रामाणिक होती. परंतु जसजसं 2000 पासून ही परिस्थिती बिघडत गेली आणि 2014 पासून या परिस्थितीनं अति अशी भयानक वेग घेतला की आज मानवी हक्काचे जे काही मूल्य आहे ते आज पायदळी तुडवताना ही व्यवस्था दिसते. आंदोलनकर्त्यांनी आंदोलन करायचं नाही, केलं तर टोकाचं करायचं नाही, ही यांची भूमिका. आमच्यावर कितीही तुम्ही अन्याय केला तरी आम्ही गप्प बसायचं. तुम्ही आमच्यावर महागाईच्या माध्यमातून कितीही कर्ज करा, आम्हाला कर्जबाजारी करा, आम्ही आत्महत्या करावं आणि तुम्ही मात्र व्यवस्थितपणे EVMच्या आणि SIRच्या नावाखाली सत्तेत बसावं, अशी ही RSS वाली मनुवादी संविधान विरोधी शक्ती गेल्या 2014 पासून या केंद्रामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रात आणि इतर राज्यामध्ये बसलेली आहे. कशासाठी? तर केवळ आणि केवळ आम्ही भारताच्या लोकांना गुलाम बनविण्यासाठी. आमचा सुशिक्षित वर्ग असेल, आमचा बुद्धिजीवी वर्ग असेल, हा वेगवेगळ्या प्रकारच्या गुलामीमध्ये अटकलेला आहे, हतबलतेमध्ये अटकलेला आहे. या देशामध्ये सर्वात पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आज 2026च्या या जुलै महिन्यामध्ये अवस्था अशी आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये या जे चळवळीमध्ये कार्यरत आहेत, पूर्वीपासून होते, आजही आहेत, असे कार्यरत असलेल्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांचे आज अवस्था अशी आहे की या चळवळीतल्या कार्यकर्त्यांमध्ये जे गटबाजी आहे ती गटबाजी मात्र एकत्र यायला कधीही तयार नाही. अनेक गट आहेत, वेगवेगळ्या सामाजिक संघटनाचे छोटे छोटे डबके आहेत. प्रत्येकजण उठलं की सुटलं मिटिंग घेतो, मिटिंग अरेंज करतो, मिटिंग संपलं की सगळं संपलं, दुसऱ्या दिवशी दुसरी मिटिंग, तिसऱ्या दिवशी तिसरी मिटिंग, दुसऱ्या रविवारी चौथी मिटिंग. ह्या बैठकावर बैठका, बैठकावर बैठका, केवळ बैठकावर बैठका आणि बैठकाच. परंतु या गटबाजीच्या माध्यमातून सगळ्यांना एक करून या गटारे संपवून याचा तलाव करण्याचा कधी, निर्माण करण्याचा कधी कुणीतरी प्रयत्न केलाय का? प्रत्येकाचा चळवळीत आजपर्यंत असलेल्या आणि आता असलेल्या सगळ्या चळवळीतील कार्यकर्त्यांचा जो अहंभाव आहे, जो इगो आहे, जो अहंकार आहे, त्या अहंकाराला पोषक असं वातावरण निर्माण करण्याचं षडयंत्र या RSS वाल्यांनी, मनुवाद्यांनी करून ठेवलेलं आहे. ह्या गटबाजी करणाऱ्या गटातटाच्या लोकांना, कार्यकर्त्यांना का समजत नाही, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आम्ही म्हणतो आमचे आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आम्ही म्हणतो आमचे आदर्श अण्णाभाऊ साठे, संत गाडगेबाबा, आम्ही म्हणतो आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र. म्हणजे हे आम्ही गोंडस नावं आम्ही वापरून त्यांच्या नावाने आमचा गटारीतला गट त्या ठिकाणी जिवंत ठेवण्यासाठी धडपडत असतो. आणि जेव्हा यांच्याच नावावरती एकत्र येण्याची जेव्हा वेळ येते त्यावेळेस मात्र आम्ही आमचे झेंडे वेगवेगळे घेऊन रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न करतो. राष्ट्रीय अध्यक्ष गल्लीतले, ज्याला गल्लीत कोणी ओळखत नाही असा माणूस राष्ट्रीय अध्यक्ष, आणि त्यांनी एखादं आंदोलन छेडलं तर त्याच्या मागे 4 माणसं सुद्धा उभे नसतात.
जे आलेले असतात ते काहीतरी लाभापोटी आलेले असतात, स्वार्थापोटी आलेले असतात. अशी अवस्था आज 140 कोटी जनतेची आमच्या देशाची अवस्था असून ही आमची बिकट अवस्था या ठिकाणी चळवळीच्या माध्यमातून आहे. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. असं म्हणावं लागतं की कदाचित या देशामध्ये किंवा या राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कधी झाले होते का नाही, का ते स्वप्नच होतं? संत गाडगेबाबा कधी या देशामध्ये राज्यामध्ये झाले का नाही, का ते स्वप्नच होतं? फुले शाहू आंबेडकर या देशामध्ये कधी झालेत का नाही, का ते स्वप्नच होतं? तथागत भगवान बुद्ध या देशात कधी झाले होते का नाही, का ते स्वप्नच होतं? अशी शंका आज माझ्यासारख्या तळमळीने काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला अशी शंका वाटत आहे. विचार करा, सोनम वांगचुक सरांनी जो मुद्दा उचलून धरला होता, कुणासाठी होता, कशासाठी होता, त्यांचा काय स्वार्थ होता? अभिजित दिपके सर अमेरिकेहून इथं येतात आणि ते युवा पिढीसाठी, विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी टोकाची भूमिका घेऊन या व्यवस्थेशी लढतात. त्यांचा काय स्वार्थ होता? कुणासाठी लढत होते? कुणासाठी संघर्ष करत होते? एवढा विरोध ते का करत होते? आणि हे जे आज सत्तेच्या बाहेर असलेले जे विरोधक आहेत, राजकीय पक्ष, एक दोघं सोडून द्या, परंतु मुख्य जो विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस म्हणतो, त्या काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी या सोनम वांगचुक सर आणि अभिजित दिपके सर यांची भूमिका घेऊन का त्यांच्यासोबत राहिले नाहीत? का त्यांना पाठबळ दिलं नाही त्यांनी? म्हणजे याचा अर्थ तुम्ही सुद्धा या व्यवस्थेची बी टीम म्हणा किंवा तुम्ही सुद्धा या मनुवादी व्यवस्थेचे एक प्रकारे अनुमोदक आहात की काय, अशी शंका आज आम्हाला येते. तुम्ही 3000 मैलाचा कन्याकुमारी ते काश्मीर 3000 मैलाचा पायी लॉंग मार्च काढला, परंतु जेव्हा निर्णायक वेळ येते, एखादा व्यक्ती, एखादा कार्यकर्ता साधा या व्यवस्थेच्या विरोधामध्ये, अन्यायाच्या विरोधामध्ये जेव्हा पेटून उठतो आंदोलन लोकशाही मार्गानं, त्याला तुम्ही साधं समर्थन देऊ शकत नाही. कशासाठी आहे? म्हणजे या देशातल्या सगळ्याच राजकीय पक्षांनी, कुठलाही एक म्हणत नाही, सत्तेत असो का सत्तेच्या बाहेर असो, लहान असो का मोठे असो, केंद्रीय असो का प्रादेशिक असो, या सगळ्याच राजकीय पक्षांच्या राजकारण्यांनी या जनतेला, तुम्हाला, मला आणि आम्हाला सगळ्यांना वाऱ्यावर सोडून दिले. आमच्यावरती कितीही अन्याय हो, आम्ही धर्माच्या, जातीच्या नावानं बोंबलत बसावं अशीच त्यांची अपेक्षा असते. म्हणूनच आज आमची ही वेळ आहे की एक निष्कलंक चारित्र्यवान आंदोलन करता आज त्याला ही व्यवस्था, मी तर इथपर्यंत म्हणेल की ही व्यवस्था पोलिसांनी सिव्हिल ड्रेसवर येऊन पकडावं. तुमच्यामध्ये खाकी वर्दी घालून आंदोलनकर्त्यांना पकडण्याची ताकद नाही आहे का? अरे ही नपुंसकता किती म्हणून चालणार? केंद्रीय गृहमंत्रालय, अमित शहाच्या अखत्यारीत असलेला दिल्ली पोलीस आणि त्या दिल्ली पोलिसातले खाकी वर्दी बाजूला करून सिव्हिल ड्रेसमध्ये, साध्या वेशामध्ये आज सोनम वांगचुक सरांना पकडायला जातात, दवाखान्यात जबरदस्ती न्यायला जातात. म्हणजे तुमच्यामध्ये खाकी वर्दीचा जो स्वाभिमान पाहिजे तो राहिलेला नाही आहे. तुमच्यामध्ये साध्या वेशातला नेभळटपणा घुसलेला आहे, जो या मनुवाद्यांना, RSS वाल्यांना अभिप्रेत आहे. परंतु एक लक्षात घ्या, तुम्ही जे सोनम वांगचुक सरांना आणि अभिजित दिपके सरांना जो या माध्यमातून तुम्ही त्रास दिलेला आहे, तो त्रास नव्हे, तो आमच्या देशातल्या क्रांतीची पहिली ठिणगी आहे असं म्हणायला काहीही हरकत नाही. मणिपूरमध्ये प्रकरण घडतं, आजही तिथे संघर्ष पेटत आहे, तरीसुद्धा ती शांत करण्याची मनीषा ही व्यवस्था बाळगत नाही. 2000च्या पर्यंतचा काळ ओळखा आणि 2000 नंतरच्या या 25 ते 26 वर्षाचा काळ ओळखा. काय म्हणतो देश आपला? 2000 म्हणजे 1952 किंवा 1950 ते 2000 ह्या 50 वर्षाचा इतिहास पहा देशाचा. जे या देशाचा खरा बुद्धिजीवी वर्ग आहे,
इंटेलेक्च्युअल क्लासमध्ये जे जे मोडतात त्यांनी विचार केला पाहिजे की 1950 ते 2000 पर्यंतचा भारताचा सर्वच क्षेत्रातला इतिहास, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, परराष्ट्रीय धोरण असेल, राजकारण असेल, सत्ताकारण असेल, या सगळ्याच्या माध्यमातून 2000 पर्यंतचा इतिहास पहा आणि 2001 ते 2025 पर्यंतचा इतिहास पहा. या दोन्हीच्या तुलनेमध्ये इकडं 50 वर्ष आहेत आणि इकडं 25 वर्ष आहेत. ह्या दोन्हीचा जेव्हा तुलनात्मक अभ्यास करा त्यावेळेस या देशाची परिस्थिती येत्या 25 वर्षामध्ये काय होईल याची कल्पना सुद्धा तुम्ही करू शकणार नाही. अहो, ज्या संपूर्ण जगाने दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर लोकशाही स्वीकारली आणि त्या लोकशाहीच्या माध्यमातून मानवी हक्काचा जाहीरनामा निर्माण केला युनोनी, आणि त्या मानवी हक्काच्या जाहीरनाम्याचं उल्लंघन आमच्या देशामध्ये 2000च्या नंतर पदोपदी होतंय. ही जागतिक इज्जत आमची या देशाची या ठिकाणी उघडी पडलेली आहे. मणिपूरचं प्रकरण, ज्या 2 भगिनींना, ज्या कारगिलमध्ये शहीद झालेल्या जवानांच्या पत्न्या होत्या, त्यांची 150 लोकांच्या जमावाने धिंड काढावी नग्न. ही देशाचं नाक आहे. स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता, मेरा देश महान, काय शब्द आहेत. आम्ही भारताचे लोक प्रियांबल व्यक्त करतो आणि म्हणतो स्वतः परत अधिनियमित करून अंगीकृत करण्याची मी प्रतिज्ञा करत आहे. हे काय बोंबल्यासाठी फक्त? कशासाठी? केवळ देखावा म्हणून? आणि पोखरलं तर आतून काहीच नाही. अशा अवस्थेमध्ये आज गेल्या 25 वर्षामधला आमचा भारत देश 2047चा शताब्दी स्वातंत्र्य वर्ष दिन साजरा करेल का नाही याची गॅरंटी राहिलेली नाही. अहो, तुम्ही बुद्धिजीवी वर्ग आहे ना, क्लास, जो वेगवेगळ्या PhD घेतो, अर्थशास्त्रातली PhD घेतो, राज्यशास्त्रातली PhD घेतो, समाजशास्त्रातली PhD घेतो, मराठी, हिंदी, इंग्रजी अनेक सामाजिक शास्त्रांच्या माध्यमातून PhDचे प्रबंध लिहून त्या ठिकाणी संशोधन करतो. कुठे गेली तुमची ही विद्वत्ता? या देशाला, या राज्याला, या समाजाला व्यवस्थित वळणावर आणण्यासाठी तुम्हाला जर त्या शिक्षणाची आणि PhDची अट घातलेली होती, केवळ तुमचे पगार वाढवण्यासाठी नाही, लाखो रुपये पगार घेण्यासाठी प्रबंध कुणाचे गाईडच्या माध्यमातून घुसवायचे, कुणाचे उदाहरणं घ्यायचे, स्वतःची बुद्धी वापरायची नाही, प्रबंध निर्माण करायचे आणि लाखो रुपये लाच देऊन त्याच्यावर तुम्ही सह्या घेऊन पदव्या मिळवायच्या PhDच्या. हा तुमचा इंटेलेक्च्युअल क्लास का? हा बुद्धिजीवी वर्ग नेभळट आणि नपुंसक? याच बुद्धिजीवी वर्गाने, ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहेत, लाखो रुपयाच्या पगारी घेऊन त्या ठिकाणी कार्यरत आहेत, अशामुळेच या देशाची आणि समाजाची आणि संपूर्ण लोकशाहीची वाट लागलेली आहे. आणि यांना वटणीवर आणण्याचं काम सुद्धा आम्हाला करायचं आहे, आम्ही भारताचे लोक म्हणून. यांच्याकडे 1% सुद्धा नैतिकता राहिलेली नाहीये. स्वतःचे फोटो भरलेत, घरामध्ये बाबासाहेबांचे फोटो, भगवान बुद्धाचे फोटो, स्मारक, पुतळ्याला वंदन करणे आणि बोंबलत सुटत बसणे, याच्याशिवाय यांना काही येत नाही. त्यामुळे या इंटेलेक्च्युअल क्लास जो डुप्लिकेट आहे, या सगळ्यांना बाजूला करून सर्वसामान्य जनतेने डायरेक्ट महापुरुषांशी आपले संबंध आणि संपर्क ठेवायचे. पुस्तकाच्या माध्यमातून, त्यांच्या विचाराच्या माध्यमातून संपर्क आणि संबंध ठेवून स्वतः इंटेलेक्च्युअल क्लास आपल्याला क्रिएट करायचा आहे. आणि त्यासाठीच आपल्याला त्याग, संघर्ष आणि समर्पणाची भूमिका घ्यावी लागेल. आज ही लोकशाही, ज्या सोनम वांगचुक सरांना याही पूर्वी तुरुंगात टाकलेलं होतं, बाहेर सुद्धा येऊ देत नव्हते, अशी अवस्था या 75 वर्षांमध्ये या संविधान विरोधी शक्तीने निर्माण केलेली आहे. याला पूर्वीचा सत्ताधारी पक्ष तेवढाच जबाबदार आहे. त्या काँग्रेसनी 1952 पासून जेव्हा सत्तेमध्ये आले तेव्हापासून शेवटपर्यंत त्यांनी त्यांच्या काळामध्ये संविधानावरती 100% देश कधी चालवलाच नाही. त्याच्यामुळे हे परिणाम या संविधान विरोधी शक्तीला सत्तेवर बसण्याची वेळ आली, त्यांना संधी मिळाली आणि त्या संधीचा त्यांनी सदुपयोग करून या देशाला गुलामात टाकण्याचं काम ही संविधान विरोधी शक्ती 2014 पासून करत आहे. मग मला सांगा, अशीच अवस्था जर जात असेल आमची, आता आम्हाला शांत बसून चालणार नाही. संयमाने, धीराने, गंभीर आणि खंबीर होऊन या व्यवस्थेच्या विरोधात रस्त्यावर उतरून हजारोच्या संख्येने, लाखोच्या संख्येने आपल्याला या ठिकाणी या लोकशाहीला आणि संविधानाला वाचवण्यासाठी सोनम वांगचुक सरांसारख्यांना, अभिजित दिपके सरांसारख्यांना आणि यासारख्या सगळ्याच कार्यकर्त्यांच्यासाठी
त्याच्यासोबतच संविधानिक मूल्यांना जिवंत संरक्षित करण्यासाठी आणि आमच्या स्वतःचे, आम्ही भारताचे लोक म्हणून आमच्या स्वतःचे मूलभूत हक्क संरक्षित करण्यासाठी ही संविधान विरोधी शक्ती कितीही बलाढ्य असू द्या, कितीही सत्तेमध्ये बसू द्या, EVMच्या माध्यमातून कितीही पद्धतीनं सत्तेवर बसू द्या, या शक्तीच्या विरोधामध्ये प्रत्येकाने आपलं रणशिंग फुंकलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण रस्त्यावर उतरण्याची वेळ आणली पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत, पाईक आहोत आणि त्यांची लेकरं आहोत हे सिद्ध होईल. अन्यथा ही संविधान विरोधी शक्ती RSS, मोहन भागवत, मोदी, शहा आणि फडणवीस महाराष्ट्रातली आणि यांच्यासोबत असलेली ही लाचार हतबल मंडळी ही आम्हाला ताबडतोब जेवढ्या लवकरात लवकर संपवता येईल तेवढ्या लवकरात लवकर संपवून आम्हाला गुलाम बनवेल आणि आम्ही केवळ आणि केवळ कर्तव्याचेच हक्कदार असो, हक्काचे आम्ही हक्कदार राहणार नाही. आम्ही केवळ गुलाम म्हणून जगू आणि अशा पद्धतीने जर आम्ही गेलो तर आमचं स्वातंत्र्य कदापिही टिकणार नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 75 वर्षापूर्वीचा संदेश आणि आदेश आणि शंका या ठिकाणी सिद्ध होईल की यापुढे आम्ही या लोकशाहीला, या संविधानाला कधीही आणि या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व कधीही मिळवू शकणार नाही. यावरती शिक्कामोर्तब बसल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक भारतीय नागरिकाने आपल्या जातीचा, आपल्या धर्माचा अहंकार जगाच्या वेशीवर टांगायचा आहे आणि मी या देशाचा नागरिक संविधाननिष्ठ आहे. माझ्या आईबापापोटी माझा ज्याच्यासाठी जन्म झाला त्या कर्तव्यातून मला सिद्ध करायचं आहे आणि या देशावरचं सर्व प्रकारचं संकट दूर करण्यासाठी मी एकटा जबाबदार आहे आणि मीच हे दूर करणार असा आत्मविश्वास निर्माण करून आपल्याला आपल्या आचरणातून त्याला सिद्ध करायचं आहे. एवढंच आवाहन करतो आणि थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद, जय भीम, नमस्कार सर.